अरुण डोंगळे यांनी अखेर गोकुळच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे। गोकुळचे एमडी यांच्याकडे अरुण डोंगळे यांनी आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे। राजीनामा देणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलेलं होतं, मात्र आता त्यांनी राजीनामा सुपूर्द केलाय। हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर डोंगळे यांनी आपला राजीनामा दिलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, अरुण डोंगळे यांनी अखेर गोकुळच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे। याआधी त्यांनी आपण राजीनामा देणार नाही असं ठामपणे सांगितलेलं होतं, मात्र आता त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केलाय। या संदर्भात अधिक माहिती आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून। प्रताप, काय नेमकं हे प्रकरण आहे? आधी राजीनामा देणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलं होतं, मात्र आता अचानक त्यांनी राजीनामा दिलाय। खर तर 2 वर्ष अरुण डोंगळे यांना संधी देण्यात आलेली होती अध्यक्षपद म्हणून, चेअरमन म्हणून। त्याच्यानंतर आपण पाहतो की 15 मेला त्यांचा कार्यकाल संपला होता आणि त्यांनी राजीनामा देणं अपेक्षित होतं, पण अचानक यू टर्न घेत अरुण डोंगळे यांनी आपण पाहतोय की मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्याच्यानंतर महायुतीचा या ठिकाणी अध्यक्ष होणार असेल तरच मी राजीनामा देणार अशा प्रकारची भूमिका घेतली आणि गोकुळचा अध्यक्ष म्हणून महायुतीचाच जो संचालक आहे तो असावा अशा प्रकारची भूमिका घेतली। तर त्यानंतर मात्र आपण पाहिलं की गोकुळच्या इतर संचालकांनी कोल्हापूर जिल्ह्यातले जे गोकुळचे नेते आहेत ते जी भूमिका घेतील त्या भूमिकेबरोबर आम्ही ठाम राहू अशा प्रकारचा विश्वास व्यक्त केला। पण नंतर मात्र आपण पाहिलं की सतेज पाटील यांनी जो उमेदवार त्यांचा देणार होते अध्यक्षपदासाठी बाबासाहेब चौगले यांना सर्वांचा म्हणण्यापेक्षा अरुण डोंगळे यांचा विरोध आहे हे दिसून आलं। त्याच्यानंतर आपण पाहिलं की गोकुळचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत पाटील सुयेकर यांचं नाव चर्चेत आलं। या नावाला कुठेतरी डोंगळे यांनी या ठिकाणी पसंती दिल्याचं दिसते आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर डोंगळे यांच्या मुलाला कौलव जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी देण्याचं मुश्रीफ यांनी मान्य केलेलं आहे। या सर्व तडजोडीनंतर डोंगळे यांनी आपला राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे आता अध्यक्ष कोण होणार याची चर्चा जी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार सुरू झालेली आहे। आज संध्याकाळपर्यंत हे नाव निश्चित होईल अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळालेली आहे। अगदी धन्यवाद प्रताप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।